A controversial video from Tilaknagar police station in Dombivli has gone viral on social media. Constable Nilesh Tikekar is allegedly collecting bribes from street vendors, shopkeepers and rickshaw drivers while under the influence of alcohol. Residents, shopkeepers and MNS workers are outraged and have demanded action against the constable to maintain law and order. The constable reportedly reeked of alcohol, used abusive language and threatened to file false charges. The video is currently creating a stir on social media. Let's see what exactly this controversial video shows. काय हो साहेब, तुम्ही एकतर पिऊन तिथं गाड्यावाल्यांना त्रास द्यायला जाता. वास येतो तोंडाला तुमच्या. कशाला येत नाही? तुम्ही वर्दीवरती असला ना, जरा तुमची ड्युटी संपली ना, मग ड्युटी संपल्यानंतर यायचं नाही इथे, समजलं ना? हा, तुम्ही नेहमी गरीबाला त्रास देता. एक तर दारू पिऊन असता तुम्ही वर्दीवरती. हा, तुम्हाला वाटलं वर्दी घातली म्हणून तुम्ही काय पण कराल काय? ते सकाळी कशाला आताच बोला, काय बोलायचं तुम्हाला? ते हा, दारू तुम्हाला दाखवतात ताकद. हवालदार आहेत टिकेकर म्हणून, जे टिळकनगर पोलीस स्टेशनला आहे. गेली बरेच वर्ष आम्ही आमच्या खंबालपाडा गावामध्ये त्यांना सहन करतोय. बारीक बारीक लोकांना, बारीक बारीक धंदेवाल्यांना, गणपती असले, लग्न असले, हे प्रत्येक कार्यामध्ये येतात आणि दारू पिऊन येतात, तेही वर्दीवरती, आणि येऊन प्रत्येकाकडनं पैसे मागतात. आज इथे ज्या डोंबिवलीमध्ये खंबालपाड्यामध्ये टर्फ वगैरे 20-20 रुपये घेऊन जातात. हे आमचे 90 फीट वरती एक छोटीशी हातगाडी यांची पाणीपुरीची, त्यांच्याकडनं पैसे मागत होते. त्याच्यामुळे आम्ही जाब विचारला तर त्याच्यावरनं त्यांनी आम्हाला आई बहिणीवरनं शिव्या घातल्या. त्यांना विचारल्यानंतर ते पळाले तिथून, वर्दीवरती होते. किती पैसे मागितले तुझ्याकडनं? मैं पैसा मांगा आपसे महीने का 300 प्रत्येक महीने. और दूसरा क्या बोला? ओके, मैं सेठ को नहीं जानता, मैं लेगा, बाकी केस बनाएगा. मैं बोला ठीक है, बनाओ केस. आणि हे असे फक्त एक पाणीपुरीवाले नाहीत, भंगारवाले, रोडवरती राहणारे, बिल्डिंग मध्ये राहणारे, वॉचमॅन, सगळ्यांकडनं, रिक्षावाला असू दे, काही असो, सगळ्यांकडनं. इथे जेवढी पब्लिक जमली ना, सगळ्यांना माहिती आहेत त्याच्या हरकती.